नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. आपली जी ही भेंडी आहे याची जी आपण लागण केली होती म्हणजे बियांची टोकन केली होती हे मागच्या महिन्यात जुलैच्या 10 तारखेच्या आसपास टोकन केलेले आहे. आणि आज 15 तारीख 15, 16, 17 तारीख आहे. 17 तारखेच्या हिशोबानं साधारणतः 35 ते 40 दिवसाच्या आसपास झालेले आहेत. आणि ह्याला फ्लॉवरिंग चालू झालं आहे. आपलं कळी सुटणं चालू आहे, फ्लॉवरिंग चालू आहे. आणि हे अशा पद्धतीनं पाहू शकताय तुम्ही. ही अशा पद्धतीने कळी चालू आहे आणि त्यानंतर हे असं कळीतून फुलाचं रूपांतर होते. आत्ता सध्याच्या फुटवा वगैरे चांगला ब्रँचेस साईडला बघा, इथून आत्ता सध्याला झाडावर 1, 2, 3, 4, 5 तोड्यांचं कळीचं रूपांतर कळींचं रूपांतर झालेलंच आहे. इथून हे तर पाहू शकता 1, 2, 3, 4, 5, 6 तोड्यांचं कमीत कमी 5 ते 6 तोड्याचं कळी आत्ता झाडावर आहे. आणि 5 ते 10 दिवसात माल चालू होते. आणि भेंडी हे पीक गरिबांचं पीक मानलं जाते कारण ह्याला जास्त खर्च येत नाही. तुम्ही 10 गुंठ केला तर साधारणतः 10,000 रुपयाच्या आसपास खर्च होते आणि कमीत कमी 60,000 रुपयाच्या आसपास उत्पन्न तुम्हाला ते देऊन जाते. त्यामुळे ह्या पिकाकडे ह्या वळण्याचा विचार करा. जास्त खर्च येत नाही, उत्पन्न पण असं होत नाही की लॉसमध्ये जाते, थोडं बहुत पैसे देऊन जाते. आणि स्वतः वैयक्तिक जर ह्यात राबलं कष्ट केलं तर तुम्हाला ते 60,000चं 80,000 90,000 बी होत्यात. दराच्या हिशोबावर होते. मार्केटमधला सगळ्यात कमी दर धरून आपण बाजारभाव आम्ही वैयक्तिक बाजार करतो आणि मार्केटमधला सगळ्यात कमी भाव धरून 30 रुपयानं किलो बाजारात बसून या हिशोबाने आपण हे कॅल्क्युलेशन काढून तुम्हाला सांगितले. 60,000च्या आसपास उत्पन्न होते आणि 10,000च्या आसपास आपला खर्च धरला आहे सगळा. 50,000 रुपये आपल्याला 100 ते 110 दिवसात 110-15 दिवसात तुम्हाला मिळून जातात 10 गुंठ्यातून. आणि अशा पद्धतीनेच आपलं प्लॉटिंग आहे. हे आपलं आता हे जे चालू आहे, आता हे जो नवीन आहे प्लॉट आहे आपला हे 10 गुंठ्याचा आहे. आणि वरच्या साईडला जे आपला एक प्लॉट आहे तो पण 7 ते 10 गुंठ्याचा आहे. त्याचा आता माल चालू आहे. त्याचा आता माल संपत आला आहे. साधारणतः अजून ह्या महिन्याखेरपर्यंत चालेल. तो संपतोय तो पतूर. ह्या जो आपली भेंडी ह्याचं फ्लॉवरिंग चालू झाले, हा माल चालू होतोय. त्यानंतर आपण पलीकडे साईडला मोकळं सोडले. हे जो साधारणतः 10 ते 15 तोडं झाले की आपण परत त्या साईडला चालू करणार आहे. तोपर्यंत वरची जी भेंडी काढणार आहे आपली ती निघून जात्या. त्यात एखादं पीक घेतलं दुसरं 2 ते 3 महिन्याचं, त्यानंतर परत तिकडचं फ्लॉवरिंग चालू झालं की तिकडं आपण भेंडीची लागण करणार आहे. त्या अशा पद्धतीने आपण नियोजन केले. कंटिन्यू माल राहतोय आणि भेंडी असं पीक आहे कमीत कमी रोज आम्हाला बाजारला गेले की कमीत कमी रोज 500 रुपये हे उत्पन्न आपल्याला रोज मिळते डेली. त्याच्या हिशोबानं आपलं एक बाजूला मेथी कोथिंबीर असते. सरासरी असं एक बेसिक धरून 700 रुपये कधी 1000 होत्यात. दराच्या ह्याच्यावर राहते. कधी मेथी 5 रुपयांनी जात्या, कधी 20 रुपयांनी जात्या. तसंच कोथिंबीरीच आहे.